चौकशी दरम्यान धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला काय हरकत आहे? सुषमा अंधारे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष दुर्लक्षित व्हायला नको. संतोष देशमुख आणि हत्येचा मास्टरमाइंड या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या सर्व सावित्रीच्या लेखींना शुभेच्छा. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि संघटना, संविधानिक पदांवर असणाऱ्या व्यक्तींना माझं अपील असेल की सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तींकडे फक्त लक्ष देऊ नका. जे खरोखर पीडित आहे त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण ते लक्ष देतील यात शंका आहे. कल्याणमध्ये 2 महिलांची हत्या करण्यात आली. त्यावर व्यक्त न होणाऱ्या संविधान पदावरच्या अनेक लोकांना, अगदी सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तींवर व्यक्त व्हायला अक्षरशः मायेचे लोंढे येत आहेत आणि हे त्रासदायक आहे, असंही त्या पुढे म्हणाल्यात. अस्मितेचा प्रश्न आहे. संपर्क कक्षाबद्दल राज ठाकरे काहीतरी बोलत होते. हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला याचा काही अर्थ नाही आहे. आधी तुम्ही गुजराती आणि नंतर त्यांना समर्थन असणाऱ्या लोकांचं समर्थन केलं आहे. आता मराठी लोकांवर अन्याय होतो आहे, तर आता ऊर बडवण्यात काही अर्थ नाही. एखादं चांगलं काम केलं असेल आणि तर कौतुक करायलाही काही हरकत नाही. राजकारण म्हणजे फक्त प्रत्येक वेळेला हातात भाले घेऊन उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. ज्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं जातं आहे त्यांच्याकडून सगळ्यांसाठी सारख्याच गोष्टींची अपेक्षा केली जाते. जे यूट्यूब चॅनेल शिवसेना ठाकरे गटाची बदनामी करत आहे त्याच्यावर कारवाई करणार आहात का? क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जन्मोत्सवाच्या सगळ्या सावित्रीच्या लेकींना खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्ताने राज्य सरकारकडून अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नावर सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका. महिलांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल की फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्वासाठीच लक्ष देऊ नका, तर खऱ्या पीडित आणि ज्या खऱ्याच सफळ आणि शोषित महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्याकडे लक्ष देणं. सावित्रीबाईंच्या लेखींचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर राज्यात महिलांवरचे अत्याचार असतील, गुन्हेगारी असेल, ही देखील वाढताना दिसते. नवीन वर्षात गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्या घटनांकडे एक सिरियस नजरेने बघतील अशी अपेक्षा आहे का? अपेक्षा आहे, परंतु ते बघतील का याच्याबद्दल शंका फार आहे. कारण कल्याणमध्ये 2 महिलांना ज्या पद्धतीने, निर्गुण पद्धतीने दुष्कर्म करून त्यांची हत्या झाली, त्यावर व्यक्त न होणाऱ्या संविधानिक पदांवरच्या अनेक लोकांना, अगदी एखाद्या सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्व सापडलं की त्यावर व्यक्त होण्यासाठी मात्र अक्षरशः असे काय म्हणता येईल त्याला लोंढे येतात, सगळे असे मायेचे फार कड येतात. आणि हा जो सिलेक्टिव्हनेस आहे हा निश्चितपणे त्रासदायक आहे. मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काल मुंबऱ्यात एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागायला लावण्याचा धक्कादायक प्रकार घडतोय. सातत्याने मुंबईतच घडणारे प्रकार सिरियसली घेतले जातील का? मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न नक्की आहे, परंतु मराठी भाषेच्या अस्मितेच्या संदर्भाने सन्माननीय राज ठाकरे साहेब काल परवा काहीतरी संपर्क कक्षाचं बोलत होते. मला असं वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं करण्याला काहीच अर्थ नाहीये. आधी तुम्ही गुजराती आणि त्या सगळ्या लोकांचं समर्थन असणाऱ्यांना तुम्ही आधी निवडणुकीमध्ये समर्थन दिलं आणि आता मराठ्यांवर अन्याय होतात, मराठी लोकांवर अन्याय होतोय, असा ऊर बडवण्यात काय अर्थ आहे? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.